नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज जात आहोत शिर्डीला. कारण दर्शन करायचं होतं आणि खूप वर्ष झाली मी स्वतः पण शिर्डीला गेले नव्हते. त्याच्यामुळे जाऊ आणि हे असं मी आवरलेलं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इथं आलो होतो ना, आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झालाय. स्कॅम म्हणजे ते लोक काय म्हणतात की लॉकर आहे, फ्री आहे, आणि तिथे गेलो का आपले सगळे बॅग वगैरे ठेवून देतात आणि त्याच्यानंतर ते बोलतात की पैसे इथं ₹100 ₹200 समथिंग, आणि तसं स्कॅम करता येते. आता बघू आता काय होतं काय नाही ते, बट असं नाही करायला पाहिजे ना यार, इतका मोठा स्कॅम, अवघड गोष्ट आहे. सो आता दर्शन बंद आहे 12:30 पर्यंत. मुख दर्शन घ्यायचे होते आम्हाला, बिकॉज खूप जास्त लाईन आहे. आणि आता बघू काय होतं ते. आता आम्ही पहिले जाऊ आणि संस्थानात जाऊन जेवण करू, त्याच्यानंतर येऊ. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय आणि खूप छान वातावरण आहे. इथलं साईबाबांची गाणी वगैरे वाजताय आणि थोडे फोटो रील्स काढू, कारण गार्डन आणि फोन दिले नाही अजून आम्ही. पूर्ण गाणं ज्यादा जमता नाही आहे ना मित्रांनो. इथं खूप जास्त ऊन लागतंय. मग ठीक आहे, आम्ही थांबलोय आणि आम्हाला आता आहे ना परत संस्थानाची बस तीच घ्यायला येणार आहे. आणि छान वाटतं एकदम. जेवण वगैरे झालं, जेवण खूप सुंदर होतं. बाकीचा आवाज एक देणार नाही मग मी तो नंतर व्हॉइस वर बोलता. ऍक्च्युली आपण डिझर्व करतो माहिती का मित्रांनो. माझी पप्पा काय म्हणते एवढ्या मोठ्या गाडीतून एवढे शेवडी लोक उतरले. मित्रांनो, सगळ्यात जास्त एक इन्सिडेंट असा का आम्ही बसमध्ये बसलो आणि शिर्डी बसमध्ये आम्हाला एक नेव्हीवाले होते ना, इंडियन नेव्ही, ते दिसले सर. आणि ते ओडिशाचे होते ॲक्च्युली. त्यांनी मग आम्ही त्यांना फिरवलं सगळीकडं. फिरवलं म्हणजे आम्ही फिरवलं आम्ही म्हणजे त्यांना खूप स्कॅम केला असतं. आम्ही त्यांना बोललो की तुम्ही पण आमच्यासोबत राहा ॲज अ गेस्ट म्हणून, मग आम्ही तुम्हाला फिरवतो सगळं शिर्डीला वगैरे. मग आम्ही त्यांच्यासोबतच होतो आणि जेवण वगैरे केलं आम्ही सोबत, आणि खूप चांगला स्वभाव होता. आणि त्यांच्याकडे बघून ना खूप छान वाटलं, म्हणजे असं मोटिवेशन आलं की यार आपण पण असं काहीतरी करावं. बट त्यांनी दिली होती एक्झाम खूप टफ, आणि जी की आपण नाही देऊ शकत, आपल्या अवकात नाही. आपण ब्लॉगिंगच करण्यात जाणार आपले दिवस.